पुण्यातील हॉटेल ड्रग्स प्रकरणी आता पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये 8 जणांविरोधात गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। पुण्यातील FC कॉलेज रोडवर असणारे हेच L3 हॉटेल आहे, जिथल्या हॉटेलचे अल्पवयीन मुलं ड्रग्स सेवन करताना आणि मद्यप्राशन करतानाचे व्हिडिओ जे आहेत ते परवा रात्री व्हायरल झालेले पाहायला मिळाले होते आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी कारवाई करत जे संबंधित L3 हॉटेल आहे ते आता सील देखील केलेलं आहे आणि या प्रकरणी तब्बल 8 जणांना अटक करत त्या 8ही जणांविरोधात जे आहे ते पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 3 बार मालक, 1 बार मॅनेजर, त्यानंतर जो पार्टी ऑर्गनायझर आहे त्याच्या विरोधात आणि जो DJ होता, या सर्व 8 जणांच्या विरोधात गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून L3 हॉटेल सील देखील करण्यात आलेला आहे। जो मुद्देमाल होता मद्य किंवा इतर DJ वगैरे तेच देखील आता पुणे पोलिसांकडून जे आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे आणि आता हे हॉटेल जे आहे ते सील करण्यात आलेलं आहे आणि एकूण 8 जणांविरोधात या सगळ्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जे पुण्यातलं FC रोड आहे, गजबजलेला जो परिसर आहे तिथंच त्या FC रोडवरतील मुख्य चौकात L3 नावाचं हॉटेल आहे आणि परवा रात्री पहाटेपर्यंत या हॉटेलमध्ये जी आहे ती पार्टी झाली होती आणि त्या पार्टीमध्येच अल्पवयीन मुलांना मद्य देखील दिल्याची बातमी समोर आली होती आणि काही व्हिडिओ ज्यामध्ये काही मुलं ड्रग्स घेताना दिसत होते। त्यानंतर आता पुणे पोलिसांनी या सगळ्या हॉटेलवर कारवाई करत तब्बल 8 जणांविरोधात जे आहे तो गुन्हा दाखल केलेला आहे आणि या 8ही जणांना आज दुपारी पुणे पोलीस कोर्टात हजर करतील। नेमका या प्रकरणी काय काय घडामोडी घडतात, काय मोठे अपडेट्स येतात, कारण आत्तापर्यंत 2 पोलीस कर्मचारी देखील पुणे पोलिसांकडून निलंबित करण्यात आलेले आहेत। कामात हलगर्जीपणा केल्यामुळे या 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला तर एकूण 8 जणांविरोधात गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला आहे। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।